खूप दिवसापासून घरात फर्निचरचं काम चालू असल्यामुळं सगळीकडे धूळ झाली होती आणि पसारासुद्धा एवढा झाला होता. आणि त्या धुळीमुळं काय होत होतं की स्टोअर रूममध्ये आवरायला म्हणजे आवरायची इच्छाच होत नव्हती, कारण की कितीही पुसलं तरी परत धूळ जशीच्या तशी दिवसभरात. आणि घरात काम असल्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की धूळ किती उडतो ते. पण शेवटी न राहता आता आज म्हटलं परत धूळ झाली तरी चालेल, पण आता आज ती स्टोअर रूम आवरायचीच. कारण की सर्व डबे इकडे तिकडे आता तुम्ही बघताच आहे, सर्व इकडं तिकडं झालं होतं, काहीच जागेवर नव्हतं. एक डबा कुठे तर दुसरा डबा कुठे. मग शेवटी मी काय केलं, आज म्हटलं याची साफसफाई करूच, डीप क्लिनिंग नको पण थोडंफार अरेंजमेंट तरी करू. आणि मग धूळ दिसली तर थोडी थोडी ती पण पुसून घेतली. आणि अशा प्रकारे मग आज याचा मुहूर्त काढला. आज पाऊस सुरू होता आणि पावसात काही वाळवण तर आता करता येतच नाही आहे. तर म्हणून मग काय केलं, जागच्या जागीच आधी खालचं जे आहे ते ओल्या कापडानं धूळ पुसून घेतली आणि कोरड्या कापडांनी जे आहेत ते डबे वगैरे त्याच्यावरची धूळ पुसून घेतली. डबे वगैरे व्यवस्थित लावले, अरेंज केले आणि सामानसुद्धा व्यवस्थित लावलं. खूप दिवसापासून ही साफसफाई करायची होती पण मागेच राहून जात होती, कारण की आता कसं त्या धुळीपासून वाचवावं याचा विचारच म्हणजे शक्यच नाही आहे. घरात जर काम सुरू असलं तर धुळीपासून वाचणं शक्यच नाही आहे. तुम्ही मला सांगा की तुम्ही यावर काही उपाय, म्हणजे तुमच्या घरात एखाद्या वेळेला जर फर्निचरचं काम चालू असलं तर तुम्ही कशी कमीत कमी धूळ म्हणजे तुमच्या सामानावर वगैरे काही यासाठी काही प्रिकॉशन घेता का? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. अशा प्रकारे मग आज मला म्हणजे माझं स्वयंपाक वगैरे ते सगळं सकाळीच होऊन गेलं होतं आणि ते फर्निचरचं काम चालू होतं, कार्पेंटर आलेले होते. तोपर्यंत मग मीही माझी साफसफाई करून घेतली. आणि तुमच्याकडे पाऊस वगैरे कसा आहे? आमच्याकडे जोरदार चालू आहे. आणि आम्ही चिखलदऱ्यालासुद्धा जाऊन आलो. तुम्हीसुद्धा चिखलदऱ्याला जाऊन या, कारण की काय म्हणतात, वातावरण खूपच छान आहे. तुम्हीसुद्धा तिथे जाऊन मस्तपैकी मज्जा मस्ती करू शकता आणि परत काय म्हणतात त्याला रिज्युनवेट होऊन परत आपल्या डेलीच्या रुटीनला लागू शकता. तर अशा प्रकारे मग मी पूर्ण आधी सामान काढून घेतलं, परत लावलं आणि काही पुसायचं होतं ते पुसून घेतलं, धूळ सगळी स्वच्छ केली. आणि शेवटी म्हणजे बिफोर आणि आफ्टरचा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच की काय फरक दिसेल. आणि अजून एक की माझ्या ट्रॉलीमध्ये म्हणजे तुम्ही जे आहे तुमच्या ट्रॉल्यांमध्ये मोठे मोठे जे असतं वजनी जे चम्मच एक्स्ट्राचे हे आहे ते खरंच तुमच्या ट्रॉल्या तेवढं वेट घेतात का? कारण की माझ्या ट्रॉलीमध्ये तर मी म्हणजे ठेवून बघितलं पण ते फार वेट घेत नाहीत. तर याच्यावर काय सोल्युशन काढावं म्हणून मग मी काय केलं, एक स्टीलचा जार आणला आणि त्याचे एक्स्ट्राचे हे आहे ते ठेवून दिले सर्व चम्मच वगैरे. तर हे बघा, हे नंतरचं सगळ्यात शेवटी